श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याचे अध्ययन करीत आहोत आणि 5व्या अध्यायाची 18 वचने आम्ही अभ्यासली आहेत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने पंगू मनुष्याला शब्बात दिवशी स्पर्श केला, त्याला बरे केले, त्याच्या पापांची त्याला क्षमा केली आणि त्याला सांगितले की तू आता बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नको, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. आणि यहूदी लोकांनी जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा ते येशूचा पाठलाग करू लागलेत आणि ते येशूचा तिरस्कार करू लागलेत. 18वं वचन आम्ही वाचलं होतं. अशा प्रकारे ह्यामुळे तर यहूदी त्याला जीवे मारावयाची अधिकच खटपट करू लागले, कारण तो शब्बात मोडीत असे इतकेच नाही तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करीत असे. श्रोत्यानो, जेव्हा तो पुरुष पापांच्या गर्तेत पडला तेव्हा प्रभू येशू व पिता परमेश्वर शब्बात दिवशी विश्राम करू शकले नाहीत. जरी सृष्टीच्या निर्मितीनंतर परमेश्वराने विश्राम केला तरी मानवाच्या निर्मितीनंतर त्याने विश्राम केला नाही, कारण मानव पापाच्या खोल गर्तेत पडला. आता आपण पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. ह्या वचनांमध्ये येशूने केलेले दावे आम्हाला वाचायला मिळतात. आता प्रभू येशू स्वतः संबंधाने फार महत्त्वाचे असे दावे करीत आहे. ह्या दाव्यांच्या आधारावरच आम्ही योहानकृत शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 24वं वचन हे शुभवर्तमान सांगताना वापरतो. त्याने केलेल्या सर्व दाव्यांना ह्या ठिकाणी एकत्र मांडण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिला दावा 19व्या वचनात आम्हाला वाचायला मिळतो. ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करीताना पाहतो त्या वाचून काहीही त्याला स्वतःहून करिता येत नाही, कारण जे काही तो करीतो ते पुत्रही तसेच करीतो. प्रभू येशू ह्या ठिकाणी म्हणतो की तो परमेश्वर आहे आणि जे काही परमेश्वर करतो ते सर्व तो करू शकतो. पिता व पुत्रामध्ये अगदी पूर्ण सामंजस्य आहे, एकता आहे. म्हणून त्याच्या विरुद्ध त्यांनी जो आरोप केला तो बेकार होता. पुत्र व पिता ह्यांच्यात परस्पर विरोध नव्हता. प्रभू येशू तेच करीत होता जे परमेश्वर करतो. येशू पापांची क्षमा करतो व पुढे तो म्हणतो की पिता व पुत्रामध्ये व्यक्तिगत आणि फार जवळचा असा संबंध आहे. 20वं वचन सांगतं, कारण पिता पुत्रावर प्रीती करीतो आणि स्वतः जे काही करीतो ते सर्व त्याला दाखवतो. तुम्हाला आश्चर्य वाटावे म्हणून तो ह्याहून मोठी कामे त्याला दाखवील. आता दुसरा दावा 21व्या वचनात, कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करीतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करीतो. येशू ज्याला पाहिजे त्याला जीवन देऊ शकत होता. जर पिता मृतांना जिवंत करतो तर पुत्र सुद्धा करतो. आमच्या प्रभूने त्याच्या शिष्यांना सुद्धा हे दान दिले होते. पौलाला, शिमोन पेत्राला सुद्धा मृतांना जीवन देण्याचे दान होते. ही प्रेषितांना देण्यात आलेली देणगी होती व प्रेषितांसोबतच ती लुप्त झाली. प्रभू येशूने मृतांना जिवंत केले कारण तो स्वतः परमेश्वर होता. बाकी प्रेषितांनी प्रभू येशूच्या नावामध्ये ते कार्य केले. तिसरा दावा आता आम्हाला 22व्या वचनात वाचायला मिळतो. 5वा अध्याय 22वं वचन वाचूया. पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपून दिले आहे. एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त सर्वांचा न्याय करणार आहे. सर्व तारलेले आणि न तारलेले त्याच्यासमोर उपस्थित होणार आहेत. जे विश्वासणारे आहेत, अर्थात ज्यांनी ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला आहे, ते ख्रिस्तासमोर न्यायासाठी अर्थात बेमा सिंहासनासमोर येणार आहेत, हे पाहण्यासाठी की त्यांना पारितोषिक मिळते किंवा नाही. करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय आणि 10वं वचन सांगतं. करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय आणि 10वं वचन, कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, ह्यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. हरवलेले अर्थात न तारलेले पांढऱ्या सिंहासनासमोर न्यायासाठी येणार आहेत. ह्याविषयी प्रगटीकरणाचे पुस्तक 20वा अध्याय आणि 11वं वचन सांगतं, नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळाली, त्याकरिता ठिकाण उरले नाही. श्रोत्यांनो, लक्षात ठेवा की पहिल्यांदा प्रभू येशू न्यायाधीश म्हणून ह्या जगात आला नाही, परंतु दुसऱ्यांदा तो न्यायाधीश म्हणून येणार आहे व संपूर्ण न्याय करण्याचे कार्य
पित्याने अर्थात परमेश्वराने त्याला सोपवलेले आहे. 5वा अध्याय 23वे वचन पहा. ह्यासाठी की जसा पित्याचा सन्मान करीतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो ज्याने मला पाठविले त्या पित्याचा सन्मान करीत नाही. ह्या 3 दाव्यांच्या नियमांच्या आधारावर तो 24व्या वचनातील महत्त्वाचे विधान करतो, ज्याला आज व्यक्तिगत प्रचार कार्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते. आम्ही त्याचा वापर करणे योग्य आहे, परंतु त्यामागे येशूने केलेले जे दावे आहेत ते सुद्धा आम्ही लक्षात घेतले पाहिजेत. 24वे वचन आम्ही वाचूया. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो की तो म्हणतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. हे वाक्य वर्तमान काळ आहे. विश्वासणाऱ्यांवर दंडाज्ञा नाही. दंडाज्ञा म्हणजे न्याय. दंडाज्ञा हा शब्द न्यायासाठी वापरण्यात आलेला आहे. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. आता हे जे म्हणणे आहे हे कोण म्हणत आहे? हे एक महत्त्वाचे अभिवचन आहे, परंतु हे अभिवचन कोण देत आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. हे अभिवचन त्याने केलेल्या 3 दाव्यांवर आधारित आहे. पहिला दावा आम्ही 19व्या वचनात वाचला होता की येशू परमेश्वर आहे. दुसरा दावा आम्ही वाचला होता 21व्या वचनात की तो मृतांना जिवंत करतो. त्याला तो अधिकार ते सामर्थ्य देण्यात आले आहे. 22व्या वचनात तिसरा दावा आम्ही पाहिला होता की तो न्याय करणार आहे. आता तो दुसऱ्या महान अशा एका विधानाला आमच्या समोर मांडत आहे. 25 आणि 28 वचन वाचूया. मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. 28वे वचन. ह्याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. 25व्या वचनामध्ये तो काय म्हणतो? जी वेळ येणार आहे त्या समयात आम्ही आहोत, ती घटका अजून आलेली नाही. योहानकृत शुभवर्तमान 11वा अध्याय 25 आणि 26 वचनांमध्ये येशूने मार्थाला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? हे आत्मिक मृत्यूविषयी आहे. मृत्यू म्हणजे परमेश्वरापासून अलगाव. श्रोत्यानो, जे आत्मिक रूपाने मृत आहेत ते आता त्याचा आवाज ऐकत आहेत. पौलाने इफिस येथील विश्वासणाऱ्यांना लिहिले की ते त्यांच्या अपराध व पाप ह्यामुळे मृत अवस्थेत आहेत. म्हणून 25 आणि 28 वचनात तो 2 वेगवेगळ्या गोष्टींविषयी बोलत आहे. आता वेळ आहे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आत्मिक जीवन देतो, परंतु अशी वेळ येणार आहे जेव्हा तो कबरेत जे मृत अवस्थेत आहेत त्यांना उठवणार आहे. 26 आणि 27 वचने वाचूया. 5वा अध्याय 26 आणि 27 वचने. कारण पित्याच्या ठाई जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठाईही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले, आणि तो मनुष्याचा पुत्र आहे ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला. प्रभू येशू जवळ फक्त जीवन आहे असे नाही, तर तो जीवन देणारा सुद्धा आहे. न्याय घोषित करण्याचा सुद्धा त्याला अधिकार आहे, परंतु तो दुसऱ्यांदा जेव्हा येईल तेव्हा तो न्यायाधीश म्हणून येईल. पहिल्यांदा तो तारणारा म्हणून आला. त्यावेळी श्रोत्यानो, जेव्हा तो न्यायाधीश म्हणून येईल त्यावेळी जे कबरेत आहेत ते त्याचा आवाज ऐकतील. 28 आणि 29 वचने. ह्याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील, आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील अशी वेळ येत आहे. ह्या ठिकाणी 2 पुनरुत्थानांचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकात हे अधिक स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे. पहिल्या पुनरुत्थानाचे पूर्ण होणे प्रगटीकरणाचे पुस्तक 20वा अध्याय 4 ते 6 वचनांमध्ये देण्यात आले आहे, आणि दुसरे पुनरुत्थान 20वा अध्याय 11 ते 15 वचनांमध्ये देण्यात आले आहे. पहिले जे पुनरुत्थान आहे ते तारलेल्यांचे अर्थात विश्वासणाऱ्यांचे पुनरुत्थान आहे, जे परमेश्वराच्या कार्यक्रमामध्ये आता पुढे घडणारी एक पायरी आहे, ज्याला आम्ही मंडळीचे वर उचलल्या जाणे अर्थात रॅप्चर असे म्हणतो.
पौलाने ज्याला थेसलनिकाकरास पहिले पत्र 4 अध्याय आणि 17 वचनामध्ये वापरले आहे. श्रोत्यांनो, हे जे पुनरुत्थान आहे हे कधीही घडू शकते. ह्याची तारीख आम्ही निश्चित करू शकत नाही आणि ह्याविषयीचे चिन्ह सुद्धा देण्यात आलेले नाही. तो त्याच्या लोकांना ह्या जगातून, मग ते मेलेले असोत किंवा जिवंत असोत, बाहेर बोलावून घेणार आहे. हा पहिल्या पुनरुत्थानाचा भाग आहे. नंतर महासंकटाच्या काळात अनेक विश्वासणारे शहीद होतील, जे महासंकटाच्या शेवटी उठवल्या जातील आणि त्यांच्यासोबत जुन्या करारातील संत सुद्धा उठवल्या जातील. हा सुद्धा पहिल्या पुनरुत्थानाचा भाग असेल. हे जीवनाचे पुनरुत्थान असेल. नंतर पांढऱ्या सिंहासनासमोर जो न्याय होईल त्यावेळेचे पुनरुत्थान होईल, जेव्हा सर्व उठवल्या जातील. ज्यांची इच्छा होती की त्यांचा न्याय त्यांच्या कर्मांद्वारे व्हावा. जो न्यायी व पवित्र परमेश्वर आहे त्याच्या समोर ते सर्व उभे राहतील. त्यांना पवित्र परमेश्वरासमोर उभे राहण्याची संधी तर मिळेल. ते आपले गाऱ्हाणे सुद्धा सांगू शकतील. परंतु देवाने त्यांना आधीच चेतावणी दिली होती की त्या न्यायप्रसंगी त्यांना वाचवणारा कोणी राहणार नाही. जे हरवलेले आहेत, जे न तारलेले आहेत, तेच ह्या न्यायामध्ये सामील होणार आहेत आणि त्यांच्या कार्यांप्रमाणे त्यांचा न्याय होईल. कारण श्रोत्यानो, जी शिक्षा न तारलेल्यांना, हरवलेल्यांना प्राप्त होणार आहे, ती शिक्षा सुद्धा त्याच प्रमाणात होईल ज्या प्रकारे त्यांनी कार्य केले आहेत. लूका शुभवर्तमान 12 अध्याय 47 आणि 48 वचने सांगतात. लूका शुभवर्तमान 12 अध्याय 47 आणि 48 वचने. आपल्या धनाची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही, त्याला पुष्कळ फटके मिळतील. परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्य माहीत नसता केली, त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील. नंतर 5 अध्याय 30 वचन पहा काय सांगतं. मला स्वतःहून काही करिता येत नाही. जसे मी ऐकतो तसा न्याय निवाडा करीतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो. श्रोतानो, तो म्हणतो की मला स्वतःहून काही करता येत नाही. जेव्हा तो ह्या पृथ्वीवर आला तेव्हा त्याने मानव रूप धारण केले. ही एक त्याची सीमा होती. तो मानव रूपात आला. तो मानव बनून आला. स्वतःची इच्छा पूर्ण करण्याकरिता नाही, परंतु पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता आला. हे आज आमच्याकरिता एक उदाहरण आहे. तुमच्या व माझ्यामध्ये इच्छा आहे. जुना स्वभाव आहे, जो परमेश्वराशी विश्वासू नाही, आज्ञाधारक नाही. कारण श्रोत्यानो, आम्ही देवाविरुद्ध बंड करीत राहतो. प्रत्येक मानवाची ही स्वाभाविक स्थिती आहे. हेच कारण आहे की आमच्या प्रभूला निकदेमाला सांगावे लागले की त्याचा नव्याने जन्म व्हायला हवा. जे दैहिक आहेत ते देवाला संतोषवू शकत नाहीत. योहानाचे शुभवर्तमान 3 अध्याय आणि 6 वचन सांगतं की देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. तुम्हाला व मला नवीन जन्माची आवश्यकता आहे, कारण आमचा जुना स्वभाव सुधारण्याजोगा स्वभाव नाही. प्रभू येशू जे दावे ह्या ठिकाणी करीत आहेत ते खरे आहेत, ह्यासाठी साक्षीदार आहेत आणि आता तो त्या साक्षीदारांना दाखवणार आहे. 31 आणि 32 वचने वाचूया. मी स्वतःविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही. माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे आणि जी साक्ष तो माझ्याविषयी देतो ती खरी आहे, हे मला ठाऊक आहे. ह्या ठिकाणी तो स्पष्ट करीत आहे की तो साक्षीदार मानवीय नाही, मानवांमधून नाही. 33 वचन. तुम्ही योहानाकडे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे. तो दुसऱ्या एका साक्षीदाराविषयी बोलत आहे, जो मानवामधून नाही. आता त्यांना त्या 2 साक्षीदारांना ओळखायचे आहे. 34 वचन. पण मी माणसांची साक्ष मान्य करीत नाही, तथापि तुम्हाला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो. मानवापेक्षा अधिक उच्च स्तरावरच्या साक्षीदाराचा तो ह्या ठिकाणी दावा करीत आहे. तरी सुद्धा श्रोत्यानो, तो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा उल्लेख करतो. तो त्याला प्रकाश असे संबोधतो. योग्य भाषांतर दिवा असे होऊ शकते. आमचा प्रभू प्रकाश आहे. योहान त्याचा साक्षीदार, त्याचा प्रकाश दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणारा त्याचा दिवा आहे.
35 आणि 36 वचने, तो जळता व प्रकाश देणारा दिवा होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करावयास राजी झाला. परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे. कारण जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपविले आहे, म्हणजे जी कार्ये मी करीतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की पित्याने मला पाठविले आहे. त्याने एका व्यक्तीला नाही, परंतु हजारोंना आरोग्यदान दिले. त्याच्या कार्यांनी त्याची साक्ष दिली की त्याला पित्याने ह्या जगात पाठवले आहे. त्याने केलेले चमत्कार त्याचे एक प्रमाणपत्र, एक अधिकारपत्र होते. 37 ते 39 वचने पहा. आणखी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे स्वरूपही पाहिले नाही आणि त्याचे वचन तुम्ही आपणामध्ये दृढ राखले नाही. कारण ज्याला त्याने पाठविले त्याचे तुम्ही खरे मानित नाही. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. श्रोत्यानो, पवित्र वचन प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देते, परंतु लोक त्यावर विश्वास ठेवित नाहीत. त्यांना असं वाटतं की आम्ही ह्या वचनांमध्ये जर शोधून पाहिले तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. परंतु त्या वचनांमध्ये ज्याच्याविषयी लिहिण्यात आले आहे त्यावर ते विश्वास ठेवू इच्छित नाहीत. 40 वचन सांगतं, तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही. पवित्र वचन येशूविषयी बोलते, परंतु धार्मिक पुढारी येशूकडे येण्यास तयार होत नाहीत. ते पवित्र वचन वाचतात, पवित्र वचनामध्ये शोधून पाहण्याचा प्रयत्न करतात, परंतु स्वतः प्रभू येशू ख्रिस्त जो तारणार आहे त्याच्यावर विश्वास मात्र ठेवू इच्छित नाहीत. 42 आणि 43 वचने वाचूया. परंतु मी तुम्हाला ओळखले आहे की तुमच्या ठाई देवाची प्रीती नाही. मी आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे, पण तुम्ही माझा स्वीकार करीत नाही. दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला तर त्याचा तुम्ही स्वीकार कराल. ख्रिस्त विरोधी येणार आहे हे लक्षात घ्या श्रोत्यानो, आणि हे जग त्याचा स्वीकार करणार आहे. त्यांनी ख्रिस्ताला नाकारले, ज्याने जीवनाचा मार्ग दाखवला, ज्याने ह्या मानवजातीच्या पापांकरिता स्वतःचे बलिदान केले, त्या ख्रिस्ताला त्यांनी नाकारले. परंतु ख्रिस्त विरोधी त्याच्या स्वतःच्या नावातील आणि स्वतःची मूर्ती तो बनवेल आणि ते त्याला स्वीकारतील. 44 वचन, जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करीत नाही, त्या तुम्हाला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की तो फार स्पष्टपणे त्यांना सांगत आहे की जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची तुम्ही खटपट करीत नाही, तर तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण आहे. 45 ते 47 वचने, मी पित्यासमोर तुम्हाला दोष लावीन असे समजू नका. ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली आहे तो मोशे तुम्हाला दोष लावणार आहे. तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवित नाही तर माझ्या वचनांवर विश्वास कसा ठेवाल. श्रोत्यानो, काही लोक जुन्या करारावर आक्षेप घेतात, परंतु ते जणू त्या व्यक्तीसारखे आहेत जो एका इमारतीचा पायवा तोडू लागला. दुसऱ्या एका व्यक्तीने त्याला असे करताना पाहिले आणि विचारले की तुम्ही हा पायवा का तोडीत आहात? काय तुम्ही ह्या इमारतीत राहत नाही? त्या व्यक्तीने उत्तर दिले, मी राहतो खरा, पण वरच्या मजल्यावर. काही लोक श्रोत्यानो ह्याच व्यक्तीप्रमाणे म्हणतात की आम्ही नवीन करारात राहत आहोत, आणि ते म्हणतात की जुन्या करारात प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आढळत नाही. परंतु श्रोत्यानो, नवीन करार जुन्या कराराच्या पायव्यावर उभारलेला आहे. 47 वचन काय सांगतं पहा, तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवित नाही तर माझ्या वचनांवर विश्वास कसा ठेवाल. जर आपण काळजीपूर्वक जुन्या कराराचे अध्ययन कराल तर आपणाला आढळेल की प्रत्येक पानावर येशू ख्रिस्त आम्हाला आढळतो आणि येशू ख्रिस्ताला वगळून काहीच लिहिण्यात आलेले नाही. जुना करार आणि नवा करार दोन्ही एकत्र पुढे जाणारे आहेत. म्हणून श्रोत्यानो, जेव्हा आपण जुना करार वाचता तेव्हा असं समजू नका की त्यामध्ये येशू ख्रिस्ताविषयी काहीच लिहिलेले नाही. येशू ख्रिस्ताविषयी मोशेने बरेच काही लिहिले आणि तो म्हणतो की तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. ही प्रभू येशूची स्वतःविषयीची साक्ष आहे. मला माहीत नाही श्रोत्यांनो,
की आपण येशू ख्रिस्ताला कोण म्हणून ओळखता. कदाचित आपण त्याला एक महान पुरुष मानत असाल, अवतार मानत असाल किंवा चांगला गुरु मानत असाल. परंतु श्रोत्यानो, परमेश्वर आम्हाला फार स्पष्टपणे सांगतो की प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय आपण परमेश्वराजवळ जाऊ शकत नाही. फक्त तोच एक मार्ग आहे, तोच सत्य आहे आणि तोच जीवन आहे. म्हणून जर अजूनही आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तर विश्वास ठेवा. ह्या संधीचा फायदा घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव आणि आपले मार्गदर्शन करो.